एक बीड. नितीन धुळे टॉस कोण जिंकला? भरोसे फिल्डिंग घेतली ना. तोच ना टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. टॉस जिंकला आणि तदनंतर मात्र फिल्डिंगचा निर्णय. इट इज ऑपरेटर. इट इज ऑपरेटर. स्ट्राईकला कोणी आता सांगतो बस तो स्ट्राईक. आतिश. हाय यस थँक्यू. साई निकल अतिश आणि त्या सोबतीला रवीची जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं षटक. साहिलला आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. चला लगेच स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात होतीये. विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. अतिश स्ट्रायकिंग एंडला. साहिल वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेत. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवर आपण पुल केलाय. बॅकफुटला जाऊन चेंडूला गुल केलाय. बॅकवर्ड स्कोर लेगच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण चढवलंय. खूप टप्पाचा चेंडू होता आणि त्यावर तुटूनच पडले होते बॅटर अतिश. त्यांच्या बॅटमधून षटकार. याही वेळेस जर पाहिलं तर मिड ऑफला फटका फसला होता आणि मग काय ड्रॉप. फिल्डिंग देखील थोडीशी खराब. काय घडलं मैदानामध्ये? जिथे एकही नव्हती तिथे 3 धावा काढल्या. कॅच ड्रॉप झाल्यानंतर फिल्डिंग मिस. याही वेळा जर पाहिलं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न होतं. धावफलक 3 ने पुढे जाईल. 9 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली मी तर म्हणेल. पहिल्याच बॉलवर षटकार. तदनंतर मात्र लगेचच जाळं विणलं होतं मिड ऑफला. जेल ड्रॉप झालं आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला रबीला आपण पाहतोय. डावखुरी आताचा फलंदाज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस सिंगल घेतली आहे. सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल का? परंतु एकच धाव येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 10 या आकड्यावर मॅजिकल फिंगर मध्ये धावफलक आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे. जरी टॉस हारले होते आणि मग टॉस हारल्यानंतर बॅटिंग वाटेला आली आहे ना, मग बॅटिंग वाटेला आल्यानंतर कशा पद्धतीने इथे खेळ करणार हे देखील पाहायचंय मैदानामध्ये. कारण की पहिल्याच बॉलवर ते षटकार देखील ठोकलाय. ते देखील गोलंदाज साहिलच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमण. तदनंतर लगेचच विकेट गेलीच होती. मिड ऑफला कॅच सुटलं. तोच बॅटर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. जीवदानाचा फायदा घेईल का? का नाही घेणार? सांगितलंय. आणखीन एक मोठा धमाका. फाईन लेग लॉंग लेगच्या मधोमध षटकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये चालू झालंय. आणखीन एक मोठा फटका. धावफलक 6 ने वाढेल. धावफलक जर पाहिलं तर पुन्हा 6 ने वाढेल. धावफलक जर जाऊन पोहोचलाय बिनबाद.
16 या आकड्यावर आक्रमण चालू झालेत मैदानामध्ये. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जात आहे. ओके ओके. अतिशच्या बॅट मधून या ओव्हर मधील दुसरा षटकार आलाय. साहिलला इथे कमबॅक करावं लागेल. आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न होता मिड विकेटला. इथे काय घडलंय? फेकी केली जाते तोपर्यंत सिंगल कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 17 या आकड्यावर 17 धावा धावफलकर लागलेत. ओव्हर नंबर 1 पहिल्याचा खेळ चालू आहे आणि या ओव्हर मध्ये इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण की अद्याप धावा भरपूर कुठल्यात. पॉवर प्लेचं षटक टाकत असताना या ओव्हर मध्ये 2 षटकार, थोडी मिसफिल्डिंग देखील पाहायला मिळाली. बॅट फिरली आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पंच कळवत आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय आणि 1 ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद. 17 धावा. अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग वाटेला आली आहे. मग बॅटिंग करत असताना सुरुवात देखील चांगली झाली आणि मग गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथे कमबॅक करावं लागेल. विकेट मिळावे लागतील. कुठेतरी पार्टनरशिप तोडावी लागेल. कमी धावसंख्येवर धावफलक थांबवावं लागेल, कारण की आता मात्र ड्यू फॅक्टर वाढलाय. त्यामुळे बॉल हवा तितका ट्रॅव्हल होणार नाहीये. परंतु प्रयत्न भरपूर चांगले झाले होते पहिल्याच ओव्हरमध्ये, जिथे आतिशने 2 षटकार ठोकले. लगेचच दुसऱ्या बॉलवर संधी देखील निर्माण केली होती गोलंदाजाने. ती कॅच ड्रॉप झाली नसती तर आज या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये वेगळं चित्र निर्माण झालं असतं. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू झाला आणि मग गोलंदाजी मार्कवर सुबोध भोसले यांना आपण पाहतोय. थोडं स्पीडअप करा. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू झालाय. सुबोधला आमंत्रित केलाय आणि मग समोर रवीला आपण पाहतोय, ज्या रवीने अद्याप 2 चेंडूचा खेळ इथे सामना केलाय. 2 चेंडूचा 1 धाब्यावर तो खेळतोय. आतिशने 4 चेंडूमध्ये 16 धावा केल्यात. खूप चांगली बॅटिंग आतिशने केली आहे आणि तशीच 7 आता मात्र रवीला देखील द्यावी लागेल. सलामीसाठी रवी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. हो, यावेळेस फटका फसला. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, टिपतोय जाईल, म्हणजेच काय, धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. रुपेश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. रवी मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये इथे बाद झालेत. माफी असावी, अतिश इथे बाद झालेत. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर, कारण की ज्या अतिशने 2 षटकार ठोकले आणि तो बाद झाला आणि आता मात्र रुपेश आणि रवीची जोडी मैदानामध्ये आहे. वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग. आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून थोडस दूर, त्यामुळे डॉट बॉल आला. या मॅच मध्ये मिड ऑफला एक छोटासा खेळाडू यश मोरेला आपण पाहतोय. नक्कीच उभावता सितारा आहे, अपकमिंग यंगस्टार. येत्या काही काळामध्ये या खेळाडूची देखील चर्चा होईल या विभागामध्ये. यश मोरेला आपण पाहतोय मिड ऑफला. मोठा फटका, यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला लॉंग ऑनला. काय घडलंय? फटका मैदानामध्येच राहिला. असं वाटलं होतं एका क्षणी की चेंडू ट्रॅव्हल करेल का बाहेर, परंतु इलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. अगदी भिंती सारखे आडवे आले लॉंग ऑनला खेळाडू. अक्षय, धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. एसटीचे
गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज पाहतोय ना सुबोध भोसले यांच्या नावावर एक मालिकावीरची बाईक देखील आहे. गतवर्षी वावरलेच्या टुर्नामेंटमध्ये बाईक फटकवली होती. तोच खेळाडू गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील आपली छाप सोडत असताना अद्याप 2 विकेट देखील मिळवल्यात. सुबोध भोसले गोलंदाजी मार्गावर. आणखीन एक चांगला चेंडू, वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. त्या वेगावर विकेट किपर देखील बीट झाले, परंतु धाव येत नाहीये. म्हणजेच काय डॉट बॉल येतोय. सन्माननीय प्रणित पाटील यांच्याकडून देखील आमच्या कॉम्बॉक्ससाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज तिथे जमा झालंय. धन्यवाद प्रणित सर. खऱ्या अर्थाने जे तुम्ही आम्हाला प्रेम दाखवलं. अक्षय सर, मी आलेलंच म्हटलं होतं की या विभागामध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे. खालूपूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आलो आहे आणि असं वाटलंच नाही आहे की मी पहिल्यांदा आलो आहे, कारण की जी आपुलकी आणि प्रेम तुम्ही दिलं आज म्हणून जिंकलीत. आणि आणखीन एक बॉल सरळ विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय, कारण की पहा ना, नक्कीच मिडन ओव्हर पाहायला मिळेल का या स्पर्धेतील पहिली, कारण की अद्याप 5 बॉल डॉट टाकलेत आणि 5 बॉलमध्ये 2 विकेट देखील मिळवल्यात. एकही धाव खर्च केलेली नाहीये. मला मागच्या गतवर्षी मालिकावीर बाईक का मिळाली ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना पाहायला मिळालेत, परंतु इथे लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, वाईट बॉल येतो, एक्स्ट्रा रन खर्च केली जाते आणि एक्स्ट्रा बरोबरच धाव फलक पुढे जाईल. 18 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे विकेट आली ना, या ओव्हरमध्ये अतिशची तिथून धाव फलक थोडंसं मंदावलंय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली होती. फटका पुन्हा फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु कॅच ड्रॉप. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्यात. 19 2 बाद 19. जाऊ शकतो. यस टीजे. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर 19 लागल्यात. मग 12 मध्ये किती, हा प्रश्नचिन्ह आमच्या गुणलेखकांच्या देखील मनामध्ये असेल, कारण की ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, सगळ्याकडून 3रं षटक विराजला आपण पाहतोय. विराज देखील भरपूर नावाजलेला गोलंदाज आहे, परंतु आता आक्रमण करावं लागेल. तिथे यशला आपण पाहतोय. यश आणि रवीची जोडी मैदानामध्ये आहे. जिथे रुपेश बाद झालाय, आतिश देखील बाद झालाय. आतिशवरती नजरा होत्या, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये काय लढला होता, भरपूर चांगली बॅटिंग केली होती आणि तदनंतर मात्र धावफलक मंदावलाय. आता मात्र लोवर फुल टॉस काऊ कॉर्नर मध्ये अलॉंग द कार्पेट फेकी केली जाईल. वाह, काय थ्रो आहे, परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. रॉकेट थ्रो, फक्त सिंगल. भरपूर खांदे स्ट्रॉंग असलेल्या खेळाडूचे, कारण की काऊ कॉर्नर वरून डायरेक्ट विकेट किपरकडे थ्रो सहजरित्या पाहायला मिळालं. या सिंगलने धावफलक 20 या आकड्यावर. 2 बाद 20 अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आता मात्र हे बॅटर रंगेल, कारण की डावखुऱ्याचा फलंदाज नेहमीच विस्फोटक मानले जातात आणि आता रवीला ते सिद्ध करावं लागेल. सर्व जबाबदारी रवीवर असेल. चांगला बॅटर आहे, अद्याप 2 चेंडूंचा सामना केलाय, एका धावेवर खेळतायत आणि मग इथून बॅटिंग करावी लागेल रवीला देखील.
शॉर्ट बॉल यावेळेस आपण पूल केलाय लॉंग लेगच्या वरतून चेंडूला गोल केलाय 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळला अगदी चेंडूला गुलच करून टाकलं लॉंग लेगच्या वरतून आणि हेच हवं होतं ना टीमला. बऱ्याच उशिरानंतर धावा आल्या धाव फलक 6 वाढेल 26 या आकड्यावर बॉलची मागणी केली जाते मैदानामध्ये. या लाईन वरती तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही कारण की डावपुऱ्याचा फलंदाज नेहमीच विस्फोटक मानले जातात टेनिस क्रिकेटमध्ये आणि तेच इथे केलंय. बॅकफुटला जाऊन पूल केलं पॉवरफुल होतं रवीच्या बॅटमधून एक मोठा धमाका. धावफलक 6 वाढेल धावफलक जर पाहिलं तर 26 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 17 तर नंतर फक्त सिंगल एक वाईड आणि एक सिंगल आली होती आणि मग या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार. इरादा स्पष्ट केलेत या ओव्हरमध्ये. विराजवरती आक्रमण सोडवलंय. आणखीन एक स्टेप आउट होऊन सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि मग चुकीला माफी नाहीये ना परंतु पंचांचा बोट आकाशाकडे हो धावबाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं पतन. खराब कॉलिंग होती. अगदी जर पाहिलं तर भरपूर चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि विकेट क्रमांक 3 धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर परतेल 1+ विकेट. धाव फलक जर पाहिलं तर 1 पुढे जाईल 27 या आकड्यावर. तिसरा फलंदाज बाद झाला धावबाच्या स्वरूपामध्ये. बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. टॉस साठी मी बोलवतोय दोन्ही टीमचे कॅप्टन. धारणे टीमचा कॅप्टन त्याचबरोबर मालदेव टीमचा कॅप्टनला विनंती असेल लगेचच आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय 3 ओव्हरची मॅच असेल. विनंती असेल की आपण लगेचच यायचंय. उळ्या मैदानाकडे जिथे विकेट आले धावबाच्या स्वरूपामध्ये आणि न्यू बॅटर मैदानामध्ये रुपेश दाखल झालेत. शरीराचा वेध घेतलाय धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल घेतली जाईल. यश मोरे जोपर्यंत फेकी करतील सिंगलने धाव फलक पुढे जाईल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. रुपेश गवली आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जातील नवीन फलंदाज कारण की मागच्या बॉलमध्ये धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले होते जिथे कॅच ड्रॉप झाली आणि मग सेकंडचा कॉल दिला आणि मग सेकंड रन घेत असताना विकेट देखील आली आहे आणि आता मात्र रुपेश गवळीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. फटका पुन्हा फसलाय. विकेट किपर चेंडू खाली येत आहेत कोणती चूक होत नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 हादरा बसलाय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. होतील परंतु पहा ना धाव फलक जर पाहिलं तर 4 बाद अद्याप धाव फलकावर लागलेत 28. पहिल्याच बॉलवर सिंगल मग षटकार आणि तदनंतर धाव फलक मंदावलाय पुन्हा एकदा. या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय गोलंदाजाने विराजने आणि कमबॅक करणं तितकंच महत्वाचं आहे ना आणि तेच करून देखील दाखवलंय. वेगामध्ये पॉइंट चेंडू डोक्यावरून खेळलाय फक्त स्लाइस केलं होतं. चेंडू चाललाय 2 क्षेत्ररक्षक बाटलाक करतायत आणि अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे आणि येतोय चौकार. या 4 बरोबर धाव फलक पुढे जाईल.
सन्माननीय अखिलजी करोसे साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम आपण पाहतोय. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच व्होरोसे टीम, जिथे 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हर नंतर 4 बाद 32 ही परिस्थिती. आणि मग शेवटचं शतक आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आलेत अक्षय, गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 4 मध्ये स्लॉगिंग ओव्हर आहे, हाणामारीचं शतक आहे. आणि मग या हाणामारीच्या शतकामध्ये काय घडणार, काय बिघडणार देखील पाहायचंय. खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळाली आहे. स्पर्धाच तितक्या महत्वाची आहे ना. खूप चांगलं आयोजन, नियोजन या स्पर्धेमधील पहिलंच पर्व आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय, सरळ विकेट किपर कडे जातोय. आणि मग डॉट बॉल आलाय, जिथे रवीला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल डॉट आलाय, म्हणजेच काय स्लॉगिंग ओव्हर डॉट बॉलने इथे सुरुवात केली आहे. नेहमी आपण पाहिलं स्लॉगिंग ओव्हर मध्ये हाणामारी केली करताना, मोठमोठे फटके खेळत असताना, आणि अद्याप इथे जर पाहिलं तर पहिलाच डॉट बॉल आलाय. ओहो, यावेळेस बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न सफल. यष्ट्यांचा वेध, धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेटचं पतन. पाहणा, 5वा धक्का बसलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होतं, परंतु यष्ट्यांचा वेध घेतला आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होईल. रवी धावा केला रवीने. जर पाहिलं तर या मॅच मध्ये 8, एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आणि आता मात्र सागर बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. अनिकेत न्यू बॅटर मैदानामध्ये. अनिकेत न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत, परंतु या ओव्हर मध्ये अद्याप एकही धाव आलेली नाही आहे. कारण की स्लॉगिंग ओव्हर मध्ये 2 निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे, आणि तेच करून दाखवले ते गोलंदाजाने. अक्षय जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे व्होरोसे टीम कडून, आणि करावं लागतं ना, अनुभव भरपूर आहे. फटका पुन्हा फसला, चेंडू हवेमध्ये. नो मॅच मध्ये चेंडू रावेल झाला. माहिती आहे, खेळपट्टीचा अनुभव आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरेल. पॉइंट मध्ये चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर पॉइंट गलीमध्ये गेला. क्षेत्ररक्षक देखील वळले, मग सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलने धावफलक पुढे जाईल 33 या आकड्यावर. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेस जर पाहिला तर बॅट फिरली आहे, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. आज घडते तरी काय, कारण की प्रयत्न इथे करतात बॅटर, परंतु बॅटला बॉल स्पर्श होत नाहीये. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे, आणि मग या 2 चेंडू मध्ये एखादा जर मोठा फटका आला ना, तर एक चांगलं टार्गेट इथे सेट होईल. ओहो, यावेळेस परफेक्ट यॉर्कर. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु काय घडलंय, अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास कमी. त्यामुळे काय, पंच इथे अपील फिटावून लावतायत. बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल. धावफलक 1 ने ऍड होईल. 34 या आकड्यावर. 5/34 ही परिस्थिती सध्या मैदानामध्ये. शेवटचा बॉल इथे फेस करेल बॅटर. हा निर्णायक बॉल असेल, टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. मग या चेंडूवर धावा येतील का, हे देखील पाहायचंय. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळायचं होतं. पॉइंट मध्ये चेंडू चाललाय, सिंगल घेतली आहे. डबलचा कॉल इथे देण्यात आलाय, आणि मग इथे 1+ विकेट. म्हणजेच काय, 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागल्या 35. जिंकण्यासाठी करायचे 24 बॉल मध्ये 36 धावा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, धारणी टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर धारणी टीमचा कॅप्टन इथे आलाय प्रसाद.
धानी टीमचा कॅप्टन बोलवाय प्लीज. घोरे गबन कुठे असेल तर लगेचच यायचं आहे. आपल्या अपोजिट संघाचा संगणक इथे आलाय. प्रसाद इथे आपण पाहतोय टॉक्स बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत. चला टॉस सोडून घ्यायचं प्लीज. लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेत. 3 ओव्हरची मॅच असेल का कॅप्टन? तसं 3 ओव्हरची मॅच असेल. सन्माननीय प्रणय पवार यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. प्रणय पवार या मॅचचा टॉस करतायत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे सज्ज झालेत. रविवारी आपण प्रत्येक खेळाडूची भेट घेणार आहोत. धाने टीमने ते टॉस जिंकलाय. टॉस जिंकून इथे निर्णय घेतलाय. धाने टीम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मॅच संपल्यानंतर लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 3 ओव्हरची मॅच असेल. थँक्यू. येणारे 24 बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी 36 आणि मग 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मी विनंती करेल की लगेचच मैदानामध्ये आपण जायचंय. चला फिल्डिंग देखील लगेच लावून घ्या. 24 बॉल आणि 36चा पाठलाग कशा पद्धतीने होणार हे देखील पाहायचंय. पण नक्कीच आपल्या आयोजन करण्यासाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालाय. आई बंगलाचे मालक सन्माननीय गणेश जाधव साहेबांकडून हे 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आमच्या या स्पर्धेसाठी. या संपूर्ण स्पर्धेसाठी घोटन खऱ्या अर्थाने जय हनुमान मित्रमंडळ घोटन बुद्रुक साठी हे पारितोषिक आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज. खऱ्या अर्थाने सर तुमचं देखील धन्यवाद करतो कारण की भरपूर मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही हे जे मुळाचं योगदान आम्हाला जे दिलंय त्यासाठी आम्ही खरंच तुमचं कौतुक करू. सुबोधला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला ज्या खेळाडूच्या नावावर बाईक देखील आहे ना तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सुबोधला आपण पाहतोय आणि त्याच्या सोबतीला शुभम गोलंदाजी मार्कवर रवी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि आक्रमण केलाय. चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण. यावेळी जर पाहिलं तर चेंडू पुन्हा गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल घेतली जातीये. एकाच धावेवर समाधान म्हणजेच काय धाव फलक 7 या आकड्यावर. जर पाहिलं तर स्ट्राइक रोटेट होईल. आता मात्र शुभम स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू. सन्माननीय प्रतीक पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये हायवा कॅच प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. 4 दिवस हे पारितोषिक असणार आहे. जो कोणी क्षेत्ररक्षक माजी सरपंच बोरडंजे सन्माननीय महेश पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांच्या सोबत प्रदीप पाटील देखील आपण पाहतोय.
तुमचं सर्वांचंच मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आणि इथे विकेट देखील आली आहे. मी चर्चा करत होतो प्रतीक पाटील साहेबांची, ज्यांच्याकडून प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. हायबा कॅटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज इथे जाहीर केलंय. चारही दिवस हे पारितोषिक असणार आहे प्रतीक पाटील साहेबांकडून. पाहिजे कोणाला देवीदास निबाटर मैदानामध्ये 7 या आकड्यावर पहिला धक्का बसलाय. देवीदास मैदानामध्ये आलेत. ओहो, या वेळेस आल्या आल्या काय फटका खेळलाय, सर्वाधिक लांब आणि हायवा कॅच पकडली. टाळ्या वाजतील. प्रतीक पाटील यांचं स्टेजवर आगमन झालं आणि तदनंतर मात्र लगेचच हायवा कॅच पकडली. आम्ही प्रेक्षकांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. स्वीट शीटचा प्रयत्न होतं, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पहिली हायवा कॅच. कोण तो खेळाडू आहे, त्यांचं नाव थोड्या वेळातच आमच्यापर्यंत पोहोचेल. रुपेश सावंत एक भाग्यवान खेळाडू. या स्पर्धेमधील पहिली हायवा कॅच ज्यांनी पकडली आहे रुपेश सावंत यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. 200 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला जाहीर झालंय. सन्माननीय प्रतीक पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तुम्हाला दिलं जाईल. धावफलक जर पाहिलं तर 13 या आकड्यावर आणि इथून पुढे करायचे आहेत 18 बॉलमध्ये 23 धावा. 18 चेंडू आणि 23 ची गरज. भरपूर चांगला फटका इथे पाहायला मिळाला होता. देवीदास यांच्या बॅटमधून आल्याच एक मोठा फटका. तदनंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू देखील खेळलेत आणि मग इथून पुढे 18 मध्ये 23 ची गरज. यश आलेत. गोलंदाजी मार्गवर त्यांनी आपल्या संघाला यश मिळवून द्यावं लागेल, कारण की मॅच संपलेली नाहीये ना. 18 मध्ये 23 करायचे असताना जास्तीत जास्त विकेट, जास्तीत जास्त डॉट बॉल या मॅच मध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर करावं लागेल. आणि आमचे हायवा कॅटचे प्रेक्षक इथे दाखल होते. तुम्ही विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल. पैसे वाढले पहा ना, कॅश इथे वाढली आहे. 300 रुपये प्राइस जाहीर झालाय. सुरुवातीला 100 रुपये होते, तदनंतर मिडलला 200 झाले आणि आता स्पर्धा जशी संपत आली आहे ना, आजचा दिवस संपत आलाय तसंच पुन्हा पारितोषिक वाढलाय. म्हणजेच काय 300 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय प्रतीक पाटील साहेब यांच्या मार्फत देण्यात आलाय आणि मी विनंती करेल ते पारितोषिक दिलं जाईल. त्यांच्याकडे असतील ना ते 200 रुपये देतील तुम्हाला. फक्त फोटो काढण्यासाठी घ्या. एक मिनिट फोटो काढायला घ्या. आल्यावर कॅश दाखवा आणि गुगल पे दाखवा. कोणाचे असते? प्रतीक आहे ना तुझे ना. प्रतीक पाटील हे पहिले पारितोषिक आहे, मग तुमच्या शुभ हस्ते दिलं तर आणखीन बेटर पडेल. सन्माननीय आमचे मंडळाचे कार्यकर्ते अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे दिले जाते. हायवा कॅच 300 रुपयाचा कॅश प्राइज. उळ्या मैदानाकडे जिथे धावफलक 15 या आकड्यावर आपण पाहतोय. 15 लागल्यात. इथून अजून करायचे आहेत जिंकण्यासाठी 21. मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचा असेल तर विकेट, डॉट बॉल टाकावे लागतील आणि ते प्रयत्न करत असताना गोलंदाजी मार्कवर यशला आपण पाहतोय.
ओहो, यावेळेस फटका फसला, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. अक्षय न्यू बॅटर मैदानामध्ये. मी म्हटलं होतं विकेटची गरज आहे, डॉट बॉलची गरज आहे आणि ते मैदानामध्ये चालू झालंय. यशला इथे यश मिळालंय. अद्याप यशने 3 चेंडूचा सामना केला, 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट देखील इथे मिळवली आहे. अक्षय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू काय करतील या मॅच मध्ये, कशा पद्धतीने ते खेळ करणार हे देखील पाहायचंय. जर मैदानामध्ये कोणत्या खेळाडूने कॅश ड्रॉप केली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय संदीप पाटील साहेबांकडून जाहीर झालाय. आज बक्षिसांचा पाऊसच पडलाय. नक्कीच उद्यापासून देखील आणखीन मजा येईल फायनलच्या दिवसापर्यंत. आणि स्वतः संदीप पाटील उद्या इन ऍक्शन आपण पाहणार आहोत या मैदानामध्ये. मग आणखीन मजा येईल, बक्षिसांचा वर्षाव इथे पाहायला मिळेल. नक्कीच फिरकीचे जादूगार, लेग कटर, ऑफ कटर असे संदीप पाटीलला आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये या मैदानामध्ये खेळत असताना उद्याच्या दिवसामध्ये. उड्या मैदानाकडे जिथे धावफलक 3 वाढेल, 3 धावा इथे पळून काढल्या, धावफलक पुढे जाईल 18 या आकड्यावर. धारणी गावचे ग्रामस्थ गोरखनाथ गोरख रसल साहेब, आपणास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, आपलं देखील मान सन्मान इथे केलं जाईल. धामणी गावचे ग्रामस्थ आणि सन्माननीय महेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. त्याचबरोबर इथे ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या. 19 म्हणजेच काय 12 मध्ये 17 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 17 धावा. गोरख रसाल साहेबांचा इथे मान सन्मान केला जातोय. धारण टीमचे एक मोठे खेळाडू गोरख साहेबांचा इथे मान सन्मान केला जातोय. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते कौशल्य पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायची उपदार शाळ व या स्पर्धेचं 17 धावांची गरज आहे. या स्पर्धेचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील इथे मान सन्मान केला जातोय. टीमचे कॅप्टन संदीप पाटील उद्या इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. टीमचे कॅप्टन आहेत. फिरकीचे जादूगार, कधी ऑफ कटर कधी लेग कटर हे पाहायला मिळणार आहेत. नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. रुपेश गवली मैदानामध्ये एंटर होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आणि आता मात्र जर पाहिलं तर इथून पुढे 12 बॉल मध्ये 17 गरज आहे आणि मग या 17 धाबा कशा पद्धतीने डिपेंड होतील ना हे देखील पाहायचंय मैदानामध्ये, कारण की डिपेंड करावे लागतील. गोलंदाजांना इथे कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करत असताना कशा पद्धतीने ते कमबॅक होईल ना हे देखील पाहायचं. पहिलाच बॉल इथे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. देवीदास त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला होता. फॉलोथ्रो मध्ये अडथळा आपण पाहतोय. सन्माननीय प्रणित पाटील साहेबांकडून देखील आमच्या या कॉम्बॉक्स साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. प्रणित पाटील सर तुमचं देखील धन्यवाद व्यक्त करतो.
भरपूर आपण माया दाखवलीत या स्पर्धेमध्ये, मला इन्व्हाइट केलं. चांगला चेंडू पाहायला मिळाला, सन्मान दिलाय. हलक्या हाताने लॉंग ऑनला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने फेकी करतील, फक्त सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलने धावफलक पुढे जाईल. 20 या आकड्यावर. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहायचंय, कारण की 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 11 मध्ये करायचे आहेत 16 धावा. कशा पद्धतीने कुठतील, कारण की एखादा मोठा फटका आला ना तर मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम कडे जाईल, परंतु फिल्डिंग करणारी टीम देखील हेच म्हणत असेल ना की विकेट येऊ दे किंबहुना डॉट बॉल येऊ दे, या मॅच मध्ये पुन्हा आम्ही कमबॅक करू. हेच करावं लागेल. फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय, कव्हरला क्षेत्र खाली होतं, परंतु फिल्डर आलेत, फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. विकेट किपर नाराज आहे, पाहणा हे सांगतोय कव्हरच्या फिल्डरला की तुला बॉलवर यायचं होतं, थोडंसं लेझी आलास आणि त्यामुळे 2 धावा पळून काढल्यात. आज या मॅच मध्ये एक एक धाव महत्वाची आहे. एक एक धाव इथे करावी लागेल, पूर्ण एक एक धाव वाचवावी लागेल इथे मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना. हो, यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील, अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय, म्हणजेच काय विकेटचं पतन. विराज न्यू बॅटर मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमने देखील इथे कमबॅक केलंय. कमबॅक करायचंच होतं आणि ते कमबॅक करून देखील दाखवलंय. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा आलंय. सेट बॅटर इथे आउट झालेत, परंतु देवीदास अजूनही मैदानामध्ये आहेत. 9 धावसंख्येवर ते देखील खेळतायत, परंतु ही विकेट महत्वपूर्ण होती. लोअर फुल टॉस, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली जरूर पोचले होते, परंतु कॅच ड्रॉप आणि तदनंतर मात्र इथे धावा काढल्यात. एक हॅलो नाही, आज देखील होतं ना, आज देखील आपल्या व्यासपीठावर ज्यांना प्रेक्षक आहेत त्यांना देखील या मॅच आनंद घेत असताना आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? हे आयोजन कसं आहे? पहिलाच पर्व आहे, नाईटची राजनी आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? पाटील सर, तुम्हाला नक्कीच क्वेश्चन केलं जातोय. फटका पुन्हा फसलाय, विकेट किपर चेंडू खाली येतोय, आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बॅक टू दी पवेलियन. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. मॅच कधी फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे, कधी बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. पहा ना, मागाशीच म्हटलं होतं जर विकेट आली तर फिल्डिंग करणाऱ्या टीमचं कॉन्फिडन्स वाढेल. एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा बॅटिंग करणाऱ्या टीम कडे जाईल आणि मग ते तिथे झालंय. या ओव्हर मध्ये दुसरी विकेट आली आणि अद्याप फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. रुपेश गवली या गोलंदाजाने मॅच पकडून ठेवली आहे. इथून पुढे करायचे जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा, 7 बॉल आणि 13 धावा, 7 बॉल अँड 13 रन. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, मॅच संपलेली नाहीये, मॅच आहे व्होल्टेज, शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार, यात मात्र काहीच शंका नाहीये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑनला चाललाय चेंडू, वेगाने क्षेत्ररक्षक फेकी करतोय, फक्त सिंगल, म्हणजेच काय मॅच गेली शेवटच्या ओव्हर मध्ये. तिथे करायचे 6 मध्ये 12.
एका बाजूने संघ खेळतोय श्री सिद्धी विनायक बीड बी, दुसऱ्या बाजूने वर्से संघ. 6 मध्ये 12 करायचे असताना काय घडणार काय बिघडणार यासाठी टीम मीटिंग बोलवली आहे. कोणत्या गोलंदाजाला बोलवायचं, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची, कोणता गोलंदाज या धावा डिपेंड करेल, कोणता गोलंदाज ही मॅच जिंकवेल यासाठी इथे मीटिंग बोलली जाते. आणि मग गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. 11च्या 11 खेळाडू एकमेकांशी चर्चा करतायत, एकत्र जुळले, कारण की या मॅचचं महत्व त्यांना माहिती आहे ना. जिंकलात तर या स्पर्धेमध्ये तुमचं स्थान राहील, अगर जर हरला तर पुन्हा 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि मग तेच तिथे करत असताना थोडं स्पीडअप करा. 6 मध्ये 12 करायचे आहेत. सौरभ वरती विश्वास दाखवलाय आणि मग विश्वास सिद्ध करून दाखवेल का, कारण की 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये करायचे आहेत 12. सौरभ पवारला आपण पाहतोय आणि आज पवारची पॉवर दाखवावी लागेल मैदानामध्ये. तिथे 6 मध्ये 12 डिपेंड करायचे आहेत, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर रमेश देखील म्हणतोय ना, मी देखील हार म्हणणारा खेळाडू नाहीये. या मॅच मध्ये मला देखील जिंकायचंय, मला देखील माझ्या गावाला जिंकवायचंय, मला देखील माझ्या गावाचं नाव मोठं करायचंय. म्हणजेच काय, दोन्ही संघ हार मानायचं नाव घेत नाहीयेत. एकापेक्षा एक धुरंधर या मैदानामध्ये आपण पाहतोय, या मॅच मध्ये आपण पाहतोय. तिथे 6 बॉल मध्ये 12 करायचे असताना पहिलाच बॉल इथे घेऊन आलेत. नक्कीच आमच्या व्यासपीठावर प्रॅक्टिस चालू आहे संडेची. माईकवर व्हायला लागेल, प्रॅक्टिस करा. फनी मुवमेंट देखील पाहायला मिळाली आहे. 6 मध्ये 12 पहिलाच बॉल. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, सरळ विकेट किपर कडे. मॅच मध्ये ट्विस्ट. 5 मध्ये 12 टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेर निघाला, सरळ विकेट किपर कडे. डॉट बॉल. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट साई प्रीतच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आमचे कॅमेरामॅन पुन्हा एकदा ते चित्र, आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक करतोय. सौरभ साठी टाळ्या वाजतायत. काय चेंडू हाताळलाय. 4 मध्ये 12 धावांची गरज. मॅच कुठून कुठे होती पाहणा. मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेज होतात, शेवटच्या चेंडू पर्यंत जातात, आणि ते झालं इथे मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालाय सन्माननीय प्रतीक पाटील साहेबांकडून. आणि यावेळेस मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय वन बाउन्सी, मारे शापार, चौकार. बॅकफुटला जाऊन हा पंप पुल केलं, मिड विकेटला चेंडूला गुल केलं, 1 बाउन्स, चौकार वसूल केला. म्हणजेच काय 3 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. सामना संपलेला नाहीये. बॉलरला पुन्हा एकदा काळ मंत्र दिलं जात आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 8. स्ट्रायकिंग एंडला बॅटर खेळतोय रमेश, त्याला साथ देतोय विराज. 3 बॉल मध्ये 8 हा बॉल निर्णायक असेल. काय म्हणशील, कारण की खऱ्या अर्थाने 6 मध्ये 12 करायच्या होत्या. पहिले 2 बॉल डॉट आले, तर नंतर चौकार आला, आणि आता मात्र 3 बॉल 8 ची गरज. महेश पाटील साहेबांकडून देखील पारितोषिक जाहीर झालंय. या बॉलवर षटकार लगवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालाय. फॉलो थ्रो मध्ये अडथळा, दडपण, प्रेशर सर्व काही पाहायला मिळालंय. ही मॅच रंगली आहे. माजी सरपंच गोर्टन बुद्रुक, सन्माननीय
महेश पाटील साहेबांकडून हे पारितोषिक आहे. या चेंडूवर जर षटकार लगवला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल बॅटरला. बॅट फिरली आहे परंतु काय घडलं, विकेट सॅक्रिफाईस केली जातीये. विकेटचं पतन. मॅच गेली आता मात्र 2 बॉल 8 वर. यस डीजे. जर 2 चेंडूवर 2 चौकार आले तर प्रतीक पाटील आणि सन्माननीय महेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय. मॅच जिंकवायची आहे. 2 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. 6 मध्ये 12 पाहिजे होत्या. चौकार आला जरूर परंतु गोलंदाजीने देखील तितकीच चांगली गोलंदाजी केली आहे ना. सौरभला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 2 मध्ये 8 ची गरज आहे. पहिलाच बॉल. वेग 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 आणि भन्नाट वेग. सौरभ सौरभ आणि सौरभ या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करतोय आणि आता करायचे आहेत 1 चेंडू आणि 8 धावा. षटकार लगवला तरी 500 रुपये असतील प्रतीक पाटील सरांकडून, कारण की या मॅचचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. आणि प्रतीक पाटील म्हटल्यानंतर आज या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. गेले 4 दिवस म्हणजेच काय हायबा कॅटसाठी पारितोषिक होतं आणि त्याचबरोबर महेश पाटील साहेबांकडून देखील पारितोषिक आहे 500 रुपयाचं. जर या चेंडूवर षटकार लगवला तर, आणि तो षटकार येईल का. 1 मध्ये 8 करायचे. सामना संपलेला नाहीये. एखादा एक्स्ट्रा रन किंबहुना ओव्हर थ्रो किंबहुना आणखीन काही या मॅचचं रिझल्ट बदलू शकतं. मोठा फटका आलाय गॅफ मध्ये. 1 बाउन्स. चौकार.